मित्र हो, नमस्कार. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त अगोदर आणि नंतर या देशात स्वातंत्र्याचा जय जयकार करणारे जसे वारे वाहत होते, त्याचप्रमाणे दुर्दैवाने याच कालखंडामध्ये ठिकठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चे, आंदोलने, निषेध सभा, कोर्टबाजी वगैरे गोष्टीही गाजल्या. ऑगस्टमध्येच ह्या घटना घडल्या असं कोणी समजायचं कारण नाहीये. आपल्याकडे महिला ही सर्वत्र पूजा करण्याची गोष्ट आहे असं एक सनातन वाक्य सांगितलं जातं आणि वास्तवात त्याच्या विरोधात घडत असतं. ऑगस्टमध्येच महिलांच्यावर अन्याय होणाऱ्या घटना घडल्या असंही समजायचं कारण नाहीये, कारण ह्या घटना शेकडो वर्षापासून रोज घडत येतात. स्वातंत्र्यानंतरची 75 वर्षे पूर्ण झाली, पण स्त्रियांच्यावरील अन्यायाचा आकडा काही कमी झालेला नाहीये. दर तासाला 4-5 महिलांच्यावर आपल्या देशात कुठे कुठेतरी अन्याय होतात. या अन्यायाचं स्वरूप वेगळं वेगळं असतं. कुठे विनयभंग होतो, कुठे अपहरण होतं, कुठे बलात्कार होतो, कुठे खून होतो, कुठे खुनाचा प्रयत्न होतो, तर कुठे स्त्री म्हणून तिच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अन्याय होतात. स्त्रियांच्यावरचा अन्याय हा आपल्या व्यवस्थेत काही नवीन नाही आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न होतात, ते सगळे स्वागतार्ह आहेत आणि अशा प्रयत्नांची संख्याही वाढायला पाहिजे. पण सगळ्याच पीडितांच्या बाबतीमध्ये आंदोलनं होतात असंही आपल्याला दिसत नाही. एखाद्या अतिशय गंभीर, निर्दयी वाटावी अशी घटना घडते, समाज खडबडून जागा होतो, आंदोलन करतो, काही दिवसांनी आंदोलन शांत होतात आणि महिलांच्यावरील अत्याचार पुन्हा चालूच राहतात. कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ संपूर्ण देशभर वादळ उठलं. वैद्यकीय क्षेत्रातील, अवैद्यकीय क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील तरुण असणारे आदी सर्वच घटकातून या महिलेवरील अन्यायाचा निषेध सुरू झाला. त्याच दरम्यान महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये ही अशीच एका शाळेमध्ये घटना घडली आणि तिथे बालिकांच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेवरून जवळपास महाराष्ट्र पेटल्यासारखं चित्र दिसत होतं. कोलकाता आणि बदलापूर या 2 शहरांनी स्त्रीवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा समाज जागा केला, देश जागा केला, व्यवस्था जागी केली. ही आंदोलनं होत असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र या आंदोलनाला राजकीय ठरवण्याचा प्रयत्न केला. यात एक गमतीचा भाग आहे. पश्चिम बंगालमध्ये बीजेपीच्या विरोधात ममता बॅनर्जींची सत्ता आहे. स्वाभाविकपणे विरोधी पक्ष असलेल्या बीजेपीने तिथे खूप मोठी आंदोलने केली. ती आवश्यक पण होती. ममता बॅनर्जीने या आंदोलनाला राजकीय स्वरूप दिलं, त्याचं वर्णन राजकीय असे केलं. महाराष्ट्रात बीजेपीची सत्ता आहे आणि बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी जेव्हा आंदोलनं सुरू केली, तेव्हा बीजेपीने या आंदोलनाला राजकीय ठरवलं. याचा अर्थ असा, कुणाची सत्ता कुठे आहे यावरून एखाद्या गंभीर प्रश्नावरचं आंदोलन राजकीय किंवा अराजकीय असं ठरवलं जाणार. बदलापूरच्या संदर्भात आंदोलन चालू असतानाच त्याच्या काही दिवस अगोदर, त्या दिवशी आणि नंतर काही दिवस
महाराष्ट्रात सातत्याने अन्यायाच्या घटना घडलेल्या आहेत आणि प्रत्येक अन्यायामध्ये मुलगी, तरुणी, महिला याच बळी आहेत. कुठे हॉस्टेलमधली विद्यार्थिनी, कुठे प्रशिक्षणार्थी नर्स, कुठे कुणाची मुलगीच. ह्या सगळ्या घटकांच्यावर अन्याय होत होता आणि बदलापूर आणि कोलकाता या विषयावरून आंदोलन चालू होतं. आंदोलनाला खरं म्हणजे पाठिंबाच द्यायला पाहिजे, त्याशिवाय स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटणार नाही आणि व्यवस्थेवर दबाव पण येणार नाही. पण आपल्याकडे बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की कोणत्या तरी एका घटनेच्या निषेधार्थ आंदोलन होतं, काही दिवस चालतं, बंद पडतं आणि बाकी ज्या अन्यायाच्या घटना घडतात त्या तशाच मुक्या राहतात. आपल्याकडे असं पण घडतं, शहरात आंदोलन झालं, मोठा अत्याचार झाला, मयत झाली, तर लोक मेणबत्त्या घेऊन जातात. त्या जायला पाहिजेत, तसं करायला पाहिजेत. पण असं करताना अपपर भाव बाळगता कामा नये, कारण शेवटी स्त्री ही समाजाची एक महत्त्वाची घटक आहे, ती निर्मिती आहे. तिच्याशिवाय जगाचं काहीच चालू शकत नाही. पण हा अपपर भाव काय केला जातो त्याची कारणं काय आपल्याला कळत नाहीत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोलकातामध्ये एक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाने केवळ भारताचं नव्हे तर सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तो मोर्चा होता वारांगणाचा, सेक्स वर्कर्सचा, वेश्यांचा. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आशिया खंडातली सगळ्यात मोठी वेश्यावस्ती कलकत्त्यामध्ये आहे. गंमत म्हणजे याच कलकत्त्यामध्ये, याच पश्चिम बंगालमध्ये डाव्या आणि क्रांतिकार्याचं पक्षाचं सरकार प्रदीर्घ काळ चालत आलेलं आहे. हे राज्य भारतामध्ये पुरोगामी क्रांतिकारी विचारांचं म्हणून ओळखलं जातं. त्या राज्यामध्ये सर्वात मोठी वेश्याव्यवस्था आहे. तिनं आपल्या आपल्या परंपराही तयार केलेल्या आहेत. या शहरातल्या वेश्याने डॉक्टरवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ स्वतः एक मोर्चा काढला. इतर मोर्चानेही आपले आपले फलक मोर्चात ठेवले होते. कुठल्या फलकावर आरोपीला फाशी द्या, कुठल्या फलकावर स्त्री असुरक्षित आहे, कुठल्या तरी फलकावर कायद्यात बदल करा आणि कुठल्या तरी फलकावर सरकारच्या राजीनाम्याची मागणी पण होती. पण हा वेश्यांचा फलक थोडा वेगळा होता. त्या फलकावर उघडपणे, स्पष्टपणे आणि अतिशय धाडसानं लिहिलं होतं, पुरुषांना उद्देशून, वासनांध पुरुषांना उद्देशून, विकृत पुरुषांना उद्देशून लिहिलं होतं, तुम्हाला जर तुमच्या वासना इतक्याच अमर्याद झाल्या असतील तर कुठल्या निरपराध मुलीवर, महिलेवर तुम्ही अत्याचार करू नका. तुम्ही वासनेची भूक भागवण्यासाठी आमच्याकडे या. ह्या फलकाचा अर्थ नीट समजावून घ्यायला पाहिजे. तो काय बोलतो, तो व्यवस्थेतल्या कोणत्या विकृतीशी बोलतो, तो उपाय काय सांगतो, ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. या महिलांनी नुसताच निषेध फलक नाही फडकवला, तर त्यांनी एक निर्णय घेतला ज्या निर्णयाचा धार्मिकतेशी संबंध आहे. तो निर्णय म्हणजे पश्चिम बंगालमध्ये दसऱ्याच्या वेळेला, दुर्गापूजेच्या वेळेला ज्या कोट्यावधी मूर्ती बनवल्या जातात त्यातल्या प्रमुख मूर्ती बनवण्यासाठी वेश्यांच्या अंगणातील माती आणली जाते. आता ही गोष्ट चांगली वाईट हा नंतरचा भाग आहे, पण शेकडो वर्षाची ही परंपरा आहे की मूर्तीसाठी ज्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून माती आणली जाते, अन्य गोष्टी आणल्या जातात, त्याचाच एक भाग म्हणून वेश्याच्या दारातली माती आणतात. विशेष म्हणजे तिला निषिद्ध माती म्हणतात. पण या मातीशिवाय मूर्तीच्या निर्माणाला सुरुवात होत नाहीये. या वेश्यांना
कोलकात्यामधील अत्याचाराचा इतका धक्का बसला होता, इतका संताप आला आहे, राग आला आहे, काहीतरी आपण वेगळं करावं म्हणून त्या वेश्याने, त्यांच्या संघटनेने निर्णय घेतला की आम्ही या घटनेने इतके दुःखी झालेलो आहोत, इतके संतप्त झालेलो आहोत की यंदा दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी आम्ही आमच्या दारातली मातीच देणार नाही. आता या निर्धाराचं पुढे काय होईल माहिती नाही, कारण अजून दुर्गा पूजेला थोडा कालावधी आहे. पण त्या निर्णयामागची भावना समजून घ्यायला पाहिजे. ज्यांना वेश्या समजून मुख्य समाजाने अस्पृश्यासारखं बाहेर फेकलं, त्यांना निषिद्ध मानलं, त्यांच्या वस्तीत उजेड जाणार नाही याची काळजी घेतली, त्यांच्या वस्तीत प्रतिष्ठा जाणार नाही याची काळजी घेतली आणि अंधाराची वाट पाहत आपले वासना भागवण्यासाठी शेकडो हजारो पुरुष रोज तिथे जातात. त्या चारित्र्यहीन मानल्या जातात, त्या लज्जाहीन मानल्या जातात. पण अशाच महिलांनी आपल्या भावना, अन्यायाविरोधाचा आपला राग व्यक्त करण्यासाठी हा एक आगळा वेगळा निर्णय, जो पश्चिम बंगालच्या धार्मिक क्षेत्रामध्ये दुर्गा पूजेच्या संदर्भामध्ये कधीच झाला नव्हता, तो घेतलेला आहे. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि व्यवस्थेच्या डोळ्यामध्ये, पुरुष प्रधान व्यवस्थेच्या डोळ्यामध्ये, मनूने तयार केलेल्या व्यवस्थेच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणार आहे. या निर्णयामुळे खरंच व्यवस्थेला लाज वाटेल, या निर्णयामुळे व्यवस्था शानी होईल, या निर्णयामुळे व्यवस्था इथल्या कोट्यावधी महिलांना, बालिकांना अशी गॅरंटी देईल का की आम्ही तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही, आम्ही तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही, तुम्हीही माणूस आहात, तुम्हीही समाजातले प्रमुख घटक आहात आणि तुमच्यावर जगाची निर्मिती चालू आहे, असं आश्वासन व्यवस्था देऊ शकेल का? ते देण्यासाठी वेश्याने केलेल्या निर्धाराचं बळ ती वापरू शकेल का, हा प्रश्न आहे. म्हणून माझा असा आग्रह आहे की घटना घडल्यानंतर आंदोलनं जरूर करावी, पण आंदोलनाचं राजकारण होऊ नये, आंदोलनाचा इव्हेंट होऊ नये, तर मूळ सामाजिक प्रश्नाला, मूळ फोफावणाऱ्या विकृतीला हात घालणारे प्रयत्न अशा जन आंदोलनातून तयार झाले पाहिजेत. तसे प्रयत्न आपल्याला पाहता आले पाहिजेत, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.